पुण्याला कालच्या महापुराचा मोठा फटका बसला। सिंहगड रोड एकतानगर परिसरामध्ये काल जबरदस्त पाऊस झाला आणि त्यामुळे इथला परिसर जलमय झालेला होता। दरम्यान आज खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुण्यातली परिस्थिती आज काहीशी नियंत्रणात आहे। अनेक भागांमध्ये साचलेलं पाणी देखील ओसरलंय, मात्र या पुरामुळे पुणेकरांचं मोठं नुकसान झालंय। अनेकांचे संसार वाहून गेलेत, व्यापाऱ्यांचं देखील प्रचंड नुकसान झालंय। पुण्यातल्या एकतानगरमध्ये नुकसानाचे पंचनामे सुरू झाले। एबीपी माझाच्या बातमीनंतर आता अधिकाऱ्यांनी एकतानगरमध्ये धाव घेतलेली आहे। पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरील अनेक भागांमध्ये कालपासून वीज पुरवठा खंडित आहे आणि त्यामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। अनेक तक्रारी केल्यानंतर आता एमएसईबीचे कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी दाखल झालेत। या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सोबत एमएसईबीची पूर्ण टीम आहे इथं ते पोहोचलेले आहेत। नक्की त्यांना काय अडचण आहे, का ते इथली लाईट अजून सुरू करत नाहीत ते स्वतः सांगणार आहेत। काही टेक्निकल अडचणी आहेत म्हणून तुम्ही सुरू करत नाही, काय लोक म्हणजे तक्रारी देत आहेत की एमएसईबी लाईट सुरू करत नाही अजून? प्रॉब्लेम असा आहे की सगळ्यांचे पॅनल जे आहेत, मीटर जे बोर्ड्स आहेत ते सगळे ओले आहेत, मीटर ओले आहेत, त्यामुळे ग्राहकांचा सप्लाय चालू करण्यात मोठा प्रॉब्लेम आहे। शॉक लागायची शक्यता आहे, तर आपण स्टेप बाय स्टेप चालू करत आहोत। थोड्या वेळात सप्लाय रिस्टोर होईल, पण ज्यांचे मीटर ओले आहेत त्यांना थोडा वेळ लागणार आहे लाईट चालू करायला। तर थोडं इथं सगळी टीम जमलेली आहे, आम्ही सगळे तुमच्या कामासाठी आहोत आणि थोड्या वेळात सप्लाय चालू होईल। तक्रारी अजून येत आहेत इथं असं तुमच्या म्हणजे एमएसईबीत? काल काय झालं होतं, पाणी ज्यावेळेस आलतं ना, तो आपण नदीकडला टॅप बंद केलेला होता, तर आम्ही काय केलं, सकाळी अर्धा टॅप चालू केलेला आहे आता ऑलरेडी। फक्त आता विषय जो आहे ना, तो जिथं पाणी पॅनल बोर्ड पाणीमध्ये गेलेला आहे तो फक्त सप्लाय बंद आहे ना। आपण असा प्रयत्न करू की ओले जर असतील ना अजून मीटर, तो बंद सप्लाय ठेवू आणि जे कोरडे असतील पाण्यात नाही गेलेले मीटर ते सप्लाय चालू करून घेऊ आपण। आता आम्ही पूर्ण टीम वर्क आम्ही इथं सहकार्य करून सगळं चालू करतोय सप्लाय। जेवढा टीम इथं तुमची पोहोचलेली आहे, आपली टेस्टिंगची व्हॅन पण उभी आहे बाहेर। आपण जे 19 ट्रान्सफॉर्मर बंद होते त्यातले जवळपास आपण आता 10 ट्रान्सफॉर्मर चालू झालेले आहेत। ह्याचा जो वरचा भाग आहे जिथं पाण्याने एफेक्ट झालं नव्हतं तो भाग ऑलरेडी रिस्टोर झालेला आहे। फक्त हा जो एकतानगरीचा भाग आहे तेवढाच फक्त चालू करणं बाकी आहे, कारण की इथे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, पाणी भरपूर होतं इथे या प्रमाणात। अशा पद्धतीने आता कुठेतरी प्रशासनाला देखील जाग आलेली आहे आणि मदतीसाठी त्यांनी देखील आता धाव घेतली आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।